हॅलो डिअर स्टुडंट्स, होप सो यू आर डुईंग वेल. जय महाराष्ट्र. काय चालू आहे? तुमच्या सर्वांच्या 10वी आता सुरू झालेली आहे आणि तुमच्या स्कूलमध्ये अल्जेब्रा आणि मॅथचे लेक्चर्स पण झाले आहे. तर आपण ह्या नवीन यूट्यूब चॅनलवर पूर्ण 10वीचं जेवढं काही मॅथ्स आहे, अल्जेब्रा, जॉमेट्री, बोर्डापर्यंत सर्व इन डिटेल रिव्हिजन वगैरे सर्व काही करणार आहे. तर पहिला जो काही टॉपिक आपण आज सुरू करणार आहोत तो आहे ट्रिग्नोमेट्री, जो की सगळ्यांना पहिल्यापासून भीती आहे की बाबा ट्रिग्नोमेट्री अवघड जातं सर, ट्रिग्नोमेट्री अवघड जातं. तर ट्रिग्नोमेट्री अवघड गेलं नाही पाहिजे का? ते कसं मी आज तुम्हाला एकदम सिंपल भाषामध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. आज आपण इंट्रोडक्शनपासून सुरुवात करणार आहे आणि प्रत्येक प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट आणि 4 मार्काचे जे काय बाहेरून प्रश्न येणार आहे ते सर्व आपण ह्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहेत. तर ट्रिग्नोमेट्री शिकत असताना काही गोष्टींचं लक्ष द्यायचं असतं. ज्यावेळेस तुम्ही कधी शाळेत गेले असेल त्यावेळेस स्टार्टिंगला नर्सरीला वगैरे तुम्ही त्यावेळेस सांगितलं असेल मॅमने हे काय आहे ए. तर ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम ABCD शिकत होतो त्यावेळेस आपल्याला ह्या लेटर्सच्या आधी माहीत होतं का? ज्यावेळेस टीचरने सांगायच्या आधी नाही. तर कधी पण ज्यावेळेस तुम्ही एखादा नवीन टॉपिक शिकत असतात तर लर्निंग अप्रोच असली पाहिजे की हां आता हे आपण पहिल्यांदा शिकत आहेत तर पहिल्यांदा त्या गोष्टींचं, त्या नोटेशनचं मिनिंग समजून घेतलं पाहिजे. मग जसं आपण लहानपणी A to Z व्यवस्थित शिकलो, आज आपण मोठे मोठे शब्द, मोठे मोठे सेंटेन्सेस वाचता येत आहे. तसंच काही ट्रिग्नोमेट्रीची गोष्ट आहे. 9th तुम्हाला पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालं तर 9th पण तुम्हाला भीती निर्माण झाली. मला माहीत नाही की तुम्हाला कसं कसं काय शिकवलं गेलं आहे, पण आज मी तुम्हाला एक वेगळ्या मेथडने, एक वेगळा विचार करायचा शिकवणार आहे ट्रिग्नोमेट्रीबद्दल आणि त्याच्यातनं तुमची ट्रिग्नोमेट्रीची भीती 100% जाणार आहे. तर आज असंच आपण ट्रिग्नोमेट्री शिकू की बाबा काय आहे आणि कसं आहे. तर तसंच जसं तुम्ही याला लहानपणापासून ए म्हणताय, असं तुम्ही लहानपणी भांडले होते का तुमच्या टीचरशी? नाही, मी याला बी म्हणेन, नाही ना? तसंच आज आपल्याला काही गोष्टी फर्स्ट टाइम शिकून घ्यायच्या आहे. त्यानंतर त्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा आल्या, काय आल्या, त्या सर्व गोष्टी मी आज तुम्हाला इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे. तर आपल्याला माहिती आहे ट्रिग्नोमेट्री खूप बेसिकपासून नाही घेणार. म्हणजे काय की हां बाबा ट्रिग्नोमेट्री नावाचा अर्थच सांगायला सुरुवात केला, असं नाही. त्या चॅप्टरमध्ये आपल्याला कसं यूज करायचं आहे ह्या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. तर हे जे काही ट्रायंगल आहे, ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्रीची गोष्ट करू तर एक ट्रायंगलचं नाव लक्षात आलं पाहिजे, दॅट इज राईट अँगल ट्रायंगल. सपोज मी हे राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलं ABC, काही अडचण नाही. तर तुम्हाला माहिती आहे हा जो बी अँगल आहे तो 90 डिग्री आहे. तर मी ह्या अँगल सीला एक नोटेशन देतो नोन ॲज थीटा. तर आपण इथे अँगलला कोणत्या सिम्बॉलने डिनोट करणार, त्याचं नाव आहे थीटा. मग मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही ट्रिग्नोमेट्रीच्या गोष्टी ऐकल्या असेल, जसं तुमच्या क्लासेसमध्ये, स्कूलमध्ये सुरू झालं आहे, पण ते जरा तुम्हाला पचवायला जरासं अवघड जात आहे. मग ते पचवायला कधी अवघड जाईल? ज्यावेळेस ते गोष्ट आपल्याला आवडली तर पाहिजे. मग ट्रिग्नोमेट्री आवडीची करून घ्या. मग ते कसं सर? मग सर आता आम्ही ट्रिग्नोमेट्रीचे ज्यावेळेस रेशो नाव ऐकलं, ट्रिग्नोमेट्रिक रेशो. मग रेशो बेसिकली काय असतं? एक न्यूमरेटर असतं आणि डिनॉमिनेटर असतं. बेसिकली हाऊ वी राईट फ्रॅक्शन, न्यूमरेटरमध्ये काही नंबर लिहिणार आणि डिनॉमिनेटरमध्ये काही नंबर लिहिणार. मग हे लिहित असताना मला सांगा ट्रायंगल्सला किती साईड आहे? 3. मग मी दोन साईडचं कॉम्बिनेशनमधून किती रेशोज लिहू शकतो, आधी आपण याची चर्चा करू. अजून मी कोणत्याच ट्रिग्नोमेट्रिक रेशोबद्दल चर्चा करत नाहीये. आधी मी रेशोज कसे लिहिता त्यावर चर्चा करणार आहे. मग तुम्हाला कळेल की एवढेच का आणि तेवढेच ट्रिग्नोमेट्री रेशोज का. क्लिअर आहे? सो आता जर मी रेशोज लिहायला गेलो, माझ्याकडे टोटल किती साईड्स आहेत? 3. बघा मी किती कॉम्बिनेशन्स लिहितोय. मग मला सांगायचं की एखादं कॉम्बिनेशन सुटलं आहे की नाही. सो एक लिहिलं AB/AC, एक लिहिलं BC/AC, एक लिहिलं AB/BC. मग नंतर लिहिलं AC/AB, नंतर लिहिलं AC/BC, नंतर लिहिलं BC/AB. मला सांगा ह्या 6 कॉम्बिनेशनच्या व्यतिरिक्त काही कॉम्बिनेशन पॉसिबल आहे का? नाही ना. मग हे 6 कॉम्बिनेशन जे आहे याला प्रत्येक कॉम्बिनेशनला एक पर्टिक्युलर नाव दिलं. जसं माझं नाव रोशन, तर तुम्ही मला दुसऱ्या नावाने ओळखशाल का? मला रामू म्हणशाल का? नाही. तर एकदा आपल्याला नाव दिलेलं असेल, एकदा नोटेशन्स डिफाईन्ड आहे की बाबा याला ए म्हणता, याला बी म्हणता,
तसंच ह्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं आहे. मग याच्यामध्ये काही लॉजिक्स आहेत, त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मग ह्या 6 रेशोच्या व्यतिरिक्त काही युनिक पॉसिबिलिटीज आहे का? नाही. मग कोणी म्हणेल सर इथे CA/BA लिहा. सो CA आणि AC इज वन अँड द सेम. बेसिकली व्हॉट वी हॅव रिटन, किंवा जे काही आपल्याला साईड्स आहे तर प्रत्येक 2-2 साईड्सचं कॉम्बिनेशन घेऊन आपण इथे 6 रेशोज लिहून घेतले. क्लिअर आहे की नाही? मग आता बघा इथे पिक्चर. मग आता हा आहे थीटा, मग याचं नाव कायम, दॅट इज हायपोटेनस. मग सर ते अपोजिट आणि ॲडजेसंट कसं डिनोट करायचं किंवा कसं ओळखायचं, मग त्या गोष्टी शिकणार आहे. मग आपण सपोज या थीटाला बघायचं. मग हा थीटा तुमचा रेफरन्स असेल. जर थीटाची जागा बदलली तर गोष्टी बदलतील, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग थीटाच्या समोरची जी काही साईड असते त्याला म्हणायचं अपोजिट. थीटाची जी काय शेजारची साईड असते त्याला काय म्हणायचं? ॲडजेसंट. सो हे कायम लक्षात ठेवायचं आहे. थीटाच्या जी समोरची साईड असते त्याला म्हणायचं अपोजिट साईड, थीटाच्या शेजारच्या साईडला काय म्हणायचं? ॲडजेसंट साईड. मग AB आपली झाली अपोजिट इन धिस केस, थीटा इथं असल्यामुळे. मग BC काय झाली? ॲडजेसंट. अँड ॲज युजल AC इज हायपोटेनस. मग एवढ्या गोष्टी क्लिअर असताना आता हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो, मग प्रत्येकाला काही नाव दिलं. मग AB/AC ला म्हणालो मी साइन थीटा, BC/AC ला मी म्हणालो कॉस थीटा, AB/BC ला मी म्हणालो टॅन थीटा. 9th मध्ये असताना तुम्ही हे पहिले वरचे 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशो शिकले. मग मी इथे थीटाचा यूज केला ना, मग तो थीटा आपला हा रेफरन्स पॉइंट आहे ज्याच्या अपोजिट साईड इज AB आणि ॲडजस्टंट साईड इज BC. मग हे सारे 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशो तुम्हाला 10वी मध्ये इंट्रोड्यूस झाले आहेत. त्यांचं नाव आहे AC/AB असेल तर याला म्हणता कोसेक थीटा, याला म्हणता सेक थीटा आणि याला म्हणता कॉट थीटा. मग आपण हे जे काही 6 रेशोज होते त्यांना आपण एक नाव दिलं. मग AB/AC जर बघितलं, मग मी काय म्हणेल AB इज अपोजिट साईड विथ रिस्पेक्ट टू दिस थीटा अँड BC इज ॲडजेसंट साईड. मग साइन थीटाचा आन्सर काय होईल? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. कॉस थीटा काय होईल? AC हायपोटेनस. मग कॉस थीटा काय होईल? BC ही आपली काय? ॲडजेसंट साईड. मग कॉस थीटा होईल ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस. टॅन थीटा काय होईल? अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट. तसंच कोसेक थीटा काय होईल? मग तुम्ही बघितलं इथं हायपोटेनस अपॉन अपोजिट. सेक थीटा काय होईल? हायपोटेनस अपॉन ॲडजेसंट. कॉट थीटा काय होईल? ॲडजेसंट अपॉन अपोजिट. मग हे जे काही 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे ते हे युनिक कॉम्बिनेशन्स ऑफ रेशो आहे. मग आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपण हे 6 लेटर्स पाठ करायचे, जसं आपण A to Z 26 लेटर पाठ केलं. मग याच्या पलीकडे ज्या काही आयडेंटिटीज फॉर्म होतील ते लॉजिकल आहे, त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करता आल्या पाहिजे. मग साइन थीटा काय झालं सर? अपोजिट अपॉन हायपोटेनस. कॉस थीटा काय झालं? ॲडजेसंट अपॉन हायपोटेनस. मग ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं अति गरजेचं आहे. क्लिअर आहे का? मग ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जर लक्षात असेल तर पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या जाणार आहे. तर आता आपण याच्या पुढची जी काही जर्नी आहे ते तुम्हाला मी आयडेंटिटीज हे नाव ऐकलं असेल आणि जरासं क्रिटिकल वाटले असेल, हे आयडेंटिटीज आल्या कशा. मग आपण जराशा काही गोष्टी बघायच्या आहेत. मग AB/AC आणि AC/AB. आता माझ्याकडे जरासं व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे की मी काय सांगतोय. इफ आय सी दिस रेशो अँड दिस रेशो, जर ह्या AB/AC आणि AC/AB जर मी याला जरा असं छोटं केलं तर तुम्हाला काही गोष्टी मी दाखवतो की बाबा काय आहे. सो सी, जर मी AB/AC आणि AC/AB ला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल? AB/AC इंटू AC/AB. ह्या 2 रेशोजला मी काय केलं आहे? मल्टिप्लाय केलं आहे. माझी मर्जी. मग मल्टिप्लाय केलं तर नवीन रिझल्ट काय येतोय ते बघायचं. मग बघा AB इथे पण AB काय होईल? कट. AC काय होईल? कट. म्हणजे याचा आन्सर काय येत आहे फायनली? 1. मग सेम इथेच आहे का? BC आणि AC, इथे AC आणि BC. म्हणजे ह्या 2 रेशोजला जरी मी मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर काय येणार आहे? 1.
ए बी अपॉन बी सी आणि बी सी अपॉन ए बी ह्या दोन रेशोजला पण मी जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे 1. म्हणजे ए बी अपॉन ए सी काय आहे आपलं साइन थिटा, ए सी अपॉन ए बी काय आहे कोसेक थिटा. म्हणजेच आपली पहिली आयडेंटिटी आत्ता आपण शिकलो, रट्टा मारला का नाही. आधी आपण हे 6 लेटर शिकलो की हे आहे काय. मग त्याच्यानंतर आपण ह्या आयडेंटिटीज बघितल्या की बाबा ह्या सर याच्यातूनच आल्या आहे. मग साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1. मग सेम बी सी अपॉन ए सी इंटू ए सी अपॉन बी सी जर मी मल्टिप्लाय केलं तर माझं आन्सर काय येणार आहे कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल्स टू 1. हा आहे ना. मग तसंच जर मी ह्या दोन रेशोजला मी मल्टिप्लाय केलं तर टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल्स टू 1. मग हे लक्षात ठेवणं अति गरजेचं आहे की काय शिकलो आहे. पक्का. मग आता मी तुम्हाला क्लिअरली सर्व आयडेंटिटीज कशा आल्या मी माझ्या लेक्चर्समध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब सिरीजमध्ये तुम्हाला काही गोष्ट पाठ करायला लावणार नाही. मेक शुअर की बाबा तुमचं लर्निंग ॲटिट्यूड असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रश्न समजून सांगेल. क्लिअर आहे की नाही. मग सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं. परत आता मी इन डिटेल ज्या गोष्टी आपण ओरली केल्या, ज्या गोष्टी आपल्याला आता इझी वाटायला लागल्या त्या गोष्टी लिहिल्या पण पाहिजे. आपण नोट सर्वांच्या व्यवस्थित लिहिल्या पाहिजे. लेक्चर बघत असताना नोटबुक हातात असणं अति गरजेचं आहे. मग साइन थिटा इज अपोजिट साइड अपॉन hypotenuse. Cos theta is adjacent side upon hypotenuse. त्यानंतर tan theta is opposite side upon adjacent side. तुम्हाला हे माहीत पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलंय की एव्हरीथिंग अपोजिट आणि ॲडजेसंट डिपेंड्स ऑन द थिटा. थिटाची जागा काय आहे. क्लिअर आहे की नाही. मग थिटाच्या समोरची साईडला काय म्हणायचं अपोजिट, थिटाच्या शेजारच्याला काय म्हणायचं ॲडजेसंट. मग इथे साइन थिटा लिहिलं तर मी इथे लिहिणार कोसेक थिटा दॅट इज हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. सेक थिटा लिहिणार हायपोटेनस अपॉन ॲडजेसंट साइड आणि कॉट थिटा लिहिणार ॲडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड. मग तुम्हाला इतकं कळालं असेल की बाबा आपण पहिलं जे काय रिलेशन शिकलो दॅट इज साइन थिटा इंटू कोसेक थिटा 1 आहे. कॉस थिटा इंटू सेक थिटा पण 1 आहे. टॅन थिटा आणि कॉट थिटा पण काय आहे 1. आत्ता आपण 3 रिलेशन्स नवीन शिकलो ते जास्त महत्वाचे आहे. हे 6 आपण ABCD शिकलो आहे. त्यानंतर हे 3 रिलेशन ह्या ABCD मधून आपण काढले की नाही तुमच्या समोर सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. मग मला सांगा सर मग हे यूज कसं करायचं. आम्हाला प्रूव्ह दॅटचे प्रश्न येतात, व्हॅल्यूज काढायचे प्रश्न येतात. एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिला असं तर दुसरा ट्रिग्नोमेट्रिक रेशो काढायला होता. तर मग यांचं ह्या आयडेंटिटीचं यूज काय. आपण 9वीत असताना ती के वाली मेथड बघितली असेल. पायथागोरस थेरम लावून आपण बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो ट्रायंगलवाल्या मेथडनी काढत होतो. पण आता तुम्हाला 10वीमध्ये गेल्यानंतर प्रश्न असे येऊ शकतात की बाबा युझिंग आयडेंटिटीज. मग जे काही रिलेशन्स आपण आता शिकणार आहेत त्यापासून आपण गोष्टी शिकायच्या. मग साइन थिटा कोसेक थिटा 1 म्हणजेच कॅन आय राईट साइन थिटाला 1 अपॉन कोसेक थिटा किंवा कोसेक थिटाला 1 अपॉन साइन थिटा. मग मला सांगा एक गोष्ट जर तुम्हाला हे पार्ट आहे तर हे 10 वेळेस लक्षात ठेवायची गरज आहे का. बट दिस इज नोन ॲज मॅन्युप्युलेशन. हे तुम्हाला जमलं पाहिजे. याच तर तुम्हाला शिकवायचं आहे. माझी स्टेटमेंट तीच आहे. फ्रॉम फिअर ऑफ मॅथ्स टू लव फॉर मॅथ्स हे तुम्हाला या सिरीजमधून शिकवायचं आहे. घाबरायचं बिलकुल नाही आहे. तुम्हाला ही सिरीज व्यवस्थित फॉलो करायची आणि सर्व गोष्टी इन डिटेल शिकायच्या. क्लिअर आहे का. मग मला सांगा जर साइन थिटा इंटू कोसेक थिटा 1 हे मला माहीत आहे मग सोपं आहे ना. हे इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड झालं मग हे पहिलं आलं.
सेम मी कोसेक थिटा तिथंच ठेवला, हा साइन थिटा तिकडे मल्टिप्लायला तिकडे जाऊन डिवाइड केला. म्हणजे वापरायचं कसं आहे ते लक्षात ठेवणं अति गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कोसेक थिटा दिलंय आणि तुम्हाला साइन थिटा अपेक्षित आहे की बाबा मला जर मी साइन थिटा असता तर माझं आन्सर सॉल्व्ह झालं असतं. सो यू कॅन रिप्लेस कोसेक थिटा बाय साइन थिटा बाय फॉलोइंग आयडेंटिटी. क्लिअर आहे की नाही? मग सेम कॉस थिटा आणि सेक थिटा ही तुमची महत्वाची आयडेंटिटी आहे. मग याच्यात पण ते जर तुम्हाला कॉस थिटा इन टर्म्स ऑफ सेक थिटा लागत असेल तर हे असं रिप्लेस करायचं. जर सेक थिटा इन टर्म्स ऑफ कॉस थिटा लागत असेल पण करू शकता. मग तसंच ही एक इम्पॉर्टंट आयडेंटिटी. मग टॅन आणि कॉट. मग सर तुम्ही एवढ्या सोप्या भाषेत सांगताय तर मग अजून काहीतरी सांगता का? हो, टॅन आणि कॉट एक दुसऱ्यांचे रेसिप्रोकल आहे. म्हणजे जसं कॉस आणि सेक, म्हणजे जर कॉस थिटाची व्हॅल्यू 3/5 असेल तर सेक थिटाची व्हॅल्यू काय होईल? 5/3. मग हे जे काय आहे कॉस आणि सेक एक दुसऱ्यांचे रेसिप्रोकल, साइन आणि कोसेक एक दुसऱ्यांचे रेसिप्रोकल, टॅन आणि कॉट एक दुसऱ्यांचे रेसिप्रोकल. मग आज आपण खूप इम्पॉर्टंट गोष्ट शिकलो ट्रिग्नोमेट्रीमध्ये. ही ट्रिग्नोमेट्रीची बेसिकली आपण काय शिकली? ABCD. हे तुम्हाला लक्षात असणं अति गरजेचं आहे. क्लिअर आहे की नाही? हे कसं आलं ते तुम्हाला मी मागच्या स्लाइडमध्ये व्यवस्थित सांगितलं. त्यानंतर ह्या 3 आयडेंटिटीज मी तुम्हाला इथे पूर्ण पिक्चर क्लिअर केलं की बाबा काय आहे आणि काय नाही आहे. सर ठीक आहे, इतकं तर समजलं, पण याच्या पुढे नवीन काय? मग ह्या 3 गोष्टी शिकल्यानंतर कोणत्या 3 गोष्टी? साइन इंटू कोसेक इज 1, कॉस इंटू सेक इज 1, टॅन इंटू कॉट इज 1. मग त्याच्या पलीकडे काय आहे? त्याच्या पलीकडे अजून मोठ्या 3 इम्पॉर्टंट आयडेंटिटीज आहे जे तुम्हाला मी एक एक आयडेंटिटीज काढून दाखवतो. एक आयडेंटिटी मी काढून दाखवतो, बाकीच्या तुम्ही 100% गॅरंटी देतो तुम्ही सगळे काढू शकता. क्लिअर आहे की नाही? मग ती आयडेंटिटीज कोणती काढणार आहे ती पण नाही सांगणार, आल्यानंतर आपण गोष्टी बघू. क्लिअर आहे? मग माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे, ही स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? सो आय विल जस्ट ड्रॉ दी ट्रायंगल. त्यानंतर आपण गोष्टी बघू. सपोज हा A, हा B, हा C. क्लिअर आहे की नाही? मग मी हा कन्सिडर केला थिटा. मग मी इथे काही गोष्टी लिहिणार. साइन थिटाची व्हॅल्यू फ्रॉम दिस. साइन थिटा काय आहे? अपोजिट अपॉन हायपोटेनस, दॅट इज AB बाय AC. कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे? BC बाय AC. थिटा ही झाली अपोजिट साईड, ही झाली ॲडजसंट साईड. मग त्या गोष्टी तुम्हाला थिटाच्या रेफरन्समध्ये बोलता आल्या पाहिजे. क्लिअर आहे की नाही? थिटाच्या समोर अपोजिट, थिटाच्या शेजारी ॲडजसंट. मग टॅन थिटाची व्हॅल्यू असते AB बाय BC. सेम इथे कोसेक थिटाची व्हॅल्यू काय येईल? AC बाय AB. सेक थिटाची व्हॅल्यू काय येईल? AC बाय BC. कॉट थिटाची व्हॅल्यू येईल काय? BC बाय AB. बस. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट दॅट व्हॉट यू हॅव टू. एवढं लिहिता आलं तर जग जिंकलं ट्रिग्नोमेट्रीचा. क्लिअर आहे की नाही? मग ह्या गोष्टी तुम्हाला येणं अति अपेक्षित आहे. खूप सिम्पल वेमध्ये सगळ्या गोष्टी समजून सांगतोय. प्लीज लक्ष द्यायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट नोट करायची. आता आपण ज्या काही स्टेजवर आहेत तिथे आता आपण आयडेंटिटीज, जी काय खूप इम्पॉर्टंट आयडेंटिटीज आहे प्रूव्ह दॅटसाठी. क्लिअर आहे की नाही? मग मला सांगा याच्यामध्ये तुम्ही पायथागोरस थेरम लावू शकता का? चलो, बाय पायथागोरस थेरम. मग मी याच्यामध्ये पायथागोरस थेरम लावायला सुरुवात करणार. मग मी ज्यावेळेस पायथागोरस थेरम लावला, मग हे जे मी लावतोय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर. हा या ना, हा पायथागोरस थेरम लावल्यानंतर सर तुम्हाला काय करायचं आहे? आता मला सांगा, रेशो आहे की नाही? आपले हे सगळे बेसिकली 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे. म्हणजे न्यूमरेटर पण पाहिजे आणि डिनॉमिनेटर पण पाहिजे. पण इथे सगळं एकाच लाईनमध्ये. डिनॉमिनेटर आहे का? नाही. मग आता AB, BC, AC या तिघांमध्ये मी कोणत्याही साईडने डिवाइड करू शकतो. मला वाटलं मी AC स्क्वेअरने डिवाइड करू, मला वाटलं AB स्क्वेअरने डिवाइड करू, मला वाटलं BC स्क्वेअरने डिवाइड करू. मी कोणत्याही तिन्ही साईडपैकी कोणत्याही साईडने डिवाइड करू शकतो. मग तसं जर मी म्हणालो पहिल्यांदी मी AC स्क्वेअरने डिवाइड करेल. आपल्याला 3 गोष्टींनी डिवाइड करायच्या, म्हणून आपल्याला किती आयडेंटिटीज नवीन भेटणार आहे ह्या पायथागोरस थेरममधून? 3.
प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. जरासं काही गोष्टी समजून घेतल्या ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहे. क्लिअर आहे की नाही? जरासं समजा सगळं समजेल. क्लिअर आहे की नाही? ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. मग मी काय करणार, डिवाइड बाय, माझी प्रत्येक स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. डिवाइड बाय AC स्क्वेअर ऑन बोथ साइड. हा या ना, नंतर AC स्क्वेअरने जर मी डिवाइड केलं, AB स्क्वेअर बाय AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय AC स्क्वेअर, AC स्क्वेअर बाय AC स्क्वेअर. बेसिकली हे कट होईल, काय येईल 1. मग इथेच खूप लोक चुका करतात पक्का. मग इथे कॅन आय राईट AB अपॉन AC चा होल स्क्वेअर प्लस BC अपॉन AC चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. मग हे सर्व लिहिताना मी बघा इथे AC स्क्वेअरने डिवाइड केलं, वरती पण स्क्वेअर खालती पण स्क्वेअर, मी ब्रॅकेट देऊन एक कॉमन स्क्वेअर लिहिला. मग ह्या गोष्टी बेसिक मॅथच्या तुम्हाला यायला पाहिजे. मग सर झालं का? हो. आता मला सांगा ना, AB अपॉन AC कोणत्या ह्या ट्रायंगलमध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशो सारखं दिसतंय? चला शोधा. AB अपॉन AC काय आहे इथे? साइन थीटा. मग AB अपॉन AC ला मी काय लिहिणार? AB अपॉन AC ला मी काय लिहिणार? साइन थीटाचा होल स्क्वेअर. BC अपॉन AC शोधू. BC अपॉन AC, हां BC अपॉन AC ला आपण काय लिहिणार? कॉस थीटा. मग इथं मी काय लिहिणार? कॉस थीटाचा होल स्क्वेअर दॅट इज 1. मग पहिली आयडेंटिटी जी काय आली आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा काय म्हणतोय, बाबा मुझे याद रखो. खूप गरजेची आहे ही आयडेंटिटी. ही आयडेंटिटी मोठ्या मोठ्याने ओरडते. काय ओरडते की बाबा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय आहे? 1. मग असंच तुम्हाला अजून 2 आयडेंटिटीज भेटेल. इथे आपण कशाने डिवाइड केलंय? AC स्क्वेअरने. मग आपण आता कशाने डिवाइड केलं पाहिजे? AB स्क्वेअरने एकदा सर. मग सर अजून एकदा कशाने डिवाइड केलं पाहिजे? BC स्क्वेअर. यातून आपल्याला अजून 2 आयडेंटिटीज भेटतील. मग अशा वेने तुम्हाला गोष्टी ज्या आहे त्या सिंपल दिसतील. क्लिअर आहे की नाही? मग दिस इज द मेथोडॉलॉजी ऑफ टीचिंग वेअर यू कॅन गेट इंटरेस्ट इन ट्रिग्नोमेट्री. तिथे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री आवडली तर पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला मॅथ्स आवडणार नाही तोपर्यंत तुमची थिंकिंग किंवा जे काय तुम्ही विचार करायचा, प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, तोपर्यंत त्या गोष्टी होणार नाही. बिलीव्ह इन मी अँड बिलीव्ह इन यू, डेफिनेटली वी विल रॉक इन दिस बोर्ड एक्झाम्स. क्लिअर आहे की नाही? मग त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं अति गरजेचं आहे. क्लिअर? सो नाव आता आपण आत्तापर्यंत काय काय गोष्टी शिकलो त्या जस्ट रिकॅप करतो. 2 गोष्टी तुम्हाला पुढच्या लेक्चरला करून आणायच्या आहे. ती म्हणजे पुढच्या 2 आयडेंटिटीज बाय डिवाइडिंग. सेम प्रोसेस यू हॅव टू फॉलो. जस्ट यू हॅव टू डिवाइड हिअर विथ AB स्क्वेअर, देन यू विल गेट न्यू आयडेंटिटीज. Then you have to divide with BC square, then you will get with new identities. मग आत्ता आपण काय शिकलो आहे त्यावर जरासा चर्चा करू. क्लिअर आहे की नाही? मग ट्रिग्नोमेट्रिक रेशो ते आता मी खूपदा लिहिले. माझे तर पाठ झाले आहेत, तुम्हाला एकदा लिहायचे ते पाठ करायचे. क्लिअर आहे की नाही? मग आत्तापर्यंत आपण काय काय गोष्टी शिकलो त्या गोष्टींवर जरासं भर देऊ. साइन थीटा इंटू, मग याला काय म्हणायचं? रिव्हिजन. 5 मिनिट्स रिव्हिजन रिव्हिजन विथ RG सर. मग आत्ता आपण जे काय शिकलो आहे त्या गोष्टींची रिव्हिजन करू. हा या ना. मग पहिली जी काय गोष्ट शिकलो दॅट इज साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1. दुसरी गोष्ट काय शिकलो? कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल्स टू 1. तिसरी गोष्ट जी शिकलो दॅट इज टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल्स टू 1. हा या ना. जी काय तुम्हाला अजून एक गोष्ट शिकायची आहे ती आहे टॅन थीटाला मी साइन थीटा अपॉन कॉस थीटा लिहू शकतो. हा या ना. आणि लास्ट अँड बेस्ट आयडेंटिटीज दॅट व्हॉट वी हॅव लर्न वाईल क्लोजिंग दिस लेक्चर बिफोर रिव्हिजन दॅट वॉज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. बाकीच्या 2 आयडेंटिटीज तुम्हाला मी सांगितल्या आहे कशा काढायच्या त्या काढायच्या आहे.
मग असंच खूप इझी आहे ट्रिग्नोमेट्री. यानंतर बाकीच्या कशा व्हॅल्यूज काढायच्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. प्रत्येक लेक्चर जे आहे आपण कमीत कमी 20 ते 25 मिनिटाचा ठेवण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे तुम्हाला एका गोमध्ये ते लेक्चर व्यवस्थित संपवता येईल, बघता येईल. प्रॅक्टिस सेट असो, प्रॉब्लेम सेट असो, सगळ्या गोष्टी आपण ह्या सिरीजमध्ये ह्या यूट्यूब चॅनलवर सुरू करणार आहोत. क्लिअर आहे की नाही? दिस विल बी द फर्स्ट व्हिडिओ ऑन दिस यूट्यूब चॅनल. प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स. आस्क देम टू सबस्क्राईब. लाईक करा जर तुम्हाला माझी ही मेहनत आवडली असेल, आणि ह्या इझी गोईंग सेशन्सला खूप भरभरून प्रेम द्या. थँक्यू. मिलते हैं अगले लेक्चर में.